इयत्ता 8वी विषय इतिहास पाठ 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. पोर्तुगीज डॅश फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. पर्याय अ. ऑस्ट्रियन ब डच क जर्मन ड स्वीडिश. उत्तर डच. 2. 1802 मध्ये डॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. पर्याय थोरले बाजीराव सवाई माधवराव पेशवे नानासाहेब दुसरा बाजीराव. उत्तर ड. दुसरा बाजीराव. 3. जमशेदजी टाटा यांनी डॅश येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. पर्याय मुंबई कोलकाता जमशेदपूर दिल्ली. उत्तर जमशेदपूर. प्रश्न दुसरा आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. मुलकी नोकरशाही. उत्तर इंग्रजांनी भारतात आपले राज्य मजबूत करण्यासाठी प्रशासन चालवण्यासाठी एक स्वतंत्र अधिकारी वर्ग तयार केला. लॉर्ड कॉर्नवालिसने ही नोकरशाही विकसित केली. या व्यवस्थेत जिल्हाधिकारी कलेक्टर यासारखे अधिकारी जिल्हा प्रशासन पाहत असत. महसूल गोळा करणे, कायदा सुव्यवस्था राखणे आणि न्याय देणे हे त्यांची प्रमुख कामे होती. या अधिकाऱ्यांची भरती स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. 2. शेतीचे व्यापारीकरण. उत्तर जेव्हा शेतकरी अन्नधान्याऐवजी बाजारात जास्त नफा मिळवून देणारी पिके उदाहरणार्थ कापूस, नीळ, चहा, तंबाखू मोठ्या प्रमाणावर घेऊ लागले त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण म्हणतात. इंग्रज सरकारने नगदी पिकांना प्रोत्साहन दिल्यामुळे शेती उत्पादन बाजार केंद्रित झाले. 3. इंग्रजांची आर्थिक धोरणे. उत्तर इंग्रजांनी भारतात अशी आर्थिक व्यवस्था निर्माण केली की तिचा मुख्य फायदा इंग्लंडला होईल. भारतातील कच्चा माल स्वस्तात इंग्लंडला पाठवला जात असे आणि इंग्लंडमधील तयार माल भारतात विकला जात असे. यामुळे भारतीय उद्योगधंदे कमी झाले आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे शोषण झाले. प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले. उत्तर इंग्रजांनी नव्या जमीन महसूल पद्धतीत शेतसारा रोख रकमेत आणि ठराविक वेळेत भरणे बंधनकारक केले. पीक चांगले आले नाही तरीही कर भरावा लागत असे. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागे. वेळेवर कर्ज फेड न झाल्यास त्यांना जमीन गहाण ठेवावी लागत असे किंवा विकावी लागत असे. यामुळे शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकून कर्जबाजारी झाले. 2. भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा ऱ्हास झाला. उत्तर इंग्लंडमध्ये तयार झालेला यंत्रनिर्मित स्वस्त माल भारतात मोठ्या प्रमाणात येऊ लागला. या मालावर कमी कर असल्यामुळे तो भारतीय मालापेक्षा स्वस्त पडत असे. त्यामुळे भारतीय हस्तकला व पारंपरिक उद्योगांना स्पर्धा करणे कठीण झाले. परिणामी अनेक कारागीर बेरोजगार झाले आणि भारतातील जुने उद्योगधंदे हळूहळू बंद पडले. प्रश्न चौथा आहे पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा. व्यक्ती व कार्य. उत्तर लॉर्ड कॉर्नवालिस मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली. लॉर्ड बेंटिक सतीबंदीचा कायदा केला. लॉर्ड डलहौसी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. विल्यम जोन्स एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली.